आई-वडिलांना सुखावणारी व्यक्ती कधीही दुःखी राहू शकत नाही आणि आई-वडिलांना दुखावणारी व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही। यशाचा नवा मंत्र शिवतंत्र हे जे माझं पुस्तक आहे त्या पुस्तकामधला एक प्रसंग जो आज मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रसंग आहे एका शेतकऱ्याचा। म्हणजे असाच एक सर्वसामान्य शेतकरी आहे, त्याला थोडीफार जमीन आहे आणि जरी त्या शेतकऱ्याकडे जमीन कमी असली तरी पण गावामध्ये नाव आहे, गावामध्ये इज्जत आहे। तर त्या शेतकऱ्याची पत्नी आहे, त्या शेतकऱ्याला 2 मुलं आहेत, दोनही मुलं तरुण आहेत, दोघंही कॉलेजमध्ये जात आहेत, त्यांचं शिक्षण चाललेलं आहे। अशा पद्धतीचा तो शेतकरी आहे। आता गावामध्ये जर समजा कोणाचं काही लग्न असेल किंवा कोणाला काय अडचणी असतील, कोणाचं चांगलं असेल वाईट असेल, जे काय असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये धावून जाणारा हा माणूस आहे आणि प्रत्येकाला मदत करणारा आणि प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारा अशा पद्धतीचा तो माणूस आहे, तो शेतकरी आहे। आणि त्या शेतकऱ्याची एक मुलगी, ती मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण आहे आणि बाप मुलीचा जीव की प्राण आहे। दोघंही एकमेकांचं काळीच पान आहेत। आणि कसं असतं, आता मुलगी वयात आलेली आहे, आता मुलीची जात म्हणजे काचेचं भांडं असतं आणि त्यामुळे त्या भांड्याला असं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं। आणि मुलगी हे शेवरीचं झाड असतं, जसं की म्हणजे शेवरीचं झाड कसं पटपट पटपट वाढतं, कधी वाढलं कळत नाही, त्या पद्धतीनं मुलगी कधी वयात आली ते कळत नाही। आणि त्याच पद्धतीनं झालं, आता याची मुलगी वयात आलेली आहे, लग्नाच्या वयात आलेली आहे आणि आईवडिलांनी आता तिला मुलगा शोधायचं सुरुवात केलेली आहे। आणि मग त्यांनी एक स्थळ बघितलं अत्यंत तालेवार, कारण आईबापांचं स्वप्न काय असतं, माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न झालं पाहिजे, तिचा संसार सुखाचा झाला पाहिजे, ती आनंदामध्ये सुखामध्ये राहिलं पाहिजे। मुलाचं लग्न कसंही होतं, त्यामुळे मुलाचं टेन्शन नसतं, पण मुलीचं सगळ्यात जास्त टेन्शन। आणि त्यामुळे मग त्या आईवडिलांनी एक अतिशय चांगला मुलगा बघितलेला आहे, चांगलं घर बघितलं आहे, चांगला घरंदाजपणा बघितला आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्यांनी लग्न ठरवलं आहे। पण लग्नामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता तो होता हुंड्याचा, कारण नवरदेवाची मंडळी हुंडा मागत होती 20 लाख रुपये, म्हणजे जास्त मागत होती पण कमी करता करता 20 लाखापर्यंत आलेले आहेत। आणि एवढा पैसा देणं हे या बापाला शक्य नाहीये। पण त्या बापाने विचार केला, माझ्या मुलीचं जर चांगलं होत असेल, माझ्या मुलीचं जर भलं होत असेल तर 20 लाख रुपये द्यायला हरकत नाही। आणि म्हणून त्यानं काय केलं, त्याची जी जमीन होती ती जमीन विकलेली आहे, कारण आपल्या मुलीचं सुख हेच त्याचं सुख आहे आणि म्हणून त्यानं ती जमीन विकलेली आहे। त्याच्यानंतर त्याचं जे घर आहे ते घरसुद्धा त्यानं गहाण टाकलं, फक्त त्यानं ते हुंडा देण्यासाठी आणि मुलीचं लग्न करण्यासाठी। आणि आजही समाजामध्ये अशी माणसं आहेत जे लग्नासाठी आणि या गोष्टींसाठी स्वतःची घरं विकतायत किंवा जमिनी विकतायत। त्याच पद्धतीनं हा सुद्धा बाप होता आणि त्या बापानं एवढं सगळं केलंय, पण त्याच्यातनं त्यानं पैसे मिळवलेत स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी, स्वतःच्या मुलीच्या संसारासाठी। आणि त्यानंतर मग लग्न ठरलं। लग्न ठरल्यानंतर मग प्रत्येकाला म्हणजे वाजंत्री असतील, मांडववाले असतील, बाकीची मंडळी असतील, सगळ्यांना पैसे वाटण्यात आले, 20 लाखाचा हुंडा देण्यात आला। त्यानंतर लग्नपत्रिका बनवण्यात आल्या, अशा भारी लग्नपत्रिका बनवल्या। त्यानंतर ते जे काही बाकीच्या गोष्टी असतात, दागदागिने, सगळ्या गोष्टी आता त्या ठिकाणी जमा करण्यात येत होत्या। सगळीकडे पैशाचा असा ओघ चाललेला होता, प्रचंड पैसा खर्च होत होता, लगीनघाई चाललेली होती। पण बापाला या गोष्टीचं टेन्शन नव्हतं, त्याला फक्त दिसत होतं आपल्या पोरीचं सुख, आपल्या पोरीचा सुखाचा संसार। आणि या लग्नामध्ये बघा, जे वरमाई असते म्हणजे मुलीची आई किंवा मुलाची आई आहे, तिच्या नाकामध्ये अशी नथ घातलेली आहे, त्यानंतर ते काष्ट्याची साडी घातलेली, त्यानंतर ती अशी तोऱ्यामध्ये जशी झाशीची राणी चालते तशा पद्धतीनं त्या वरमाईचा तोरा असतो आणि त्या वरमाईच्या तोऱ्यामध्येच ती आता वरमाई चालायला लागली। आता वरबापाचा तोरा वेगळाच, पांढरी शुभ्र कपडे घातलेली, डोक्यावरती टोपी घातलेली, त्यानंतर पायामध्ये करकर वाजणाऱ्या वाहना, अशा पद्धतीचा तो वरबाप आणि असा टेचामध्ये चालणारा। अशा पद्धतीनं आता ते मुलीचं लग्न ते सगळ्या गडबडीन त्या सगळ्यामध्ये। आणि याच्यामध्ये काय झालंय, आता ते काही पाहुणे मंडळी, काही फुकटे पाहुणे मंडळी असतात, ते 4-4 दिवस अगोदरच घरामध्ये येऊन बसलेले असतात आणि ज्यांना काही कामधंदा नसतो ते 8-8, 10-10 दिवस अगोदर अशी मंडळी, फुकटे नकटे बिकटे, इकडले तिकडले सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत। आता लग्न 1-2 दिवसावरती आलेलं आहे, लगबग सुरू झालेली आहे, सगळीकडे सावळा गोंधळ चाललेला आहे, लगीनघाईची गडबड, सगळं हे सगळं गोंधळ चाललेला आहे। त्यानंतर जानवसवाडा जो आहे तो सगळा सजलेला आहे आणि ह्या सगळ्या लगबगीमध्ये आता लग्न उद्यावरती आलेलं आहे आणि एका बाजूला ह्या सगळ्या लग्नाची गडबड चाललेली आहे आणि आता उद्या लग्न आहे आणि
मध्यरात्र झालेली आहे, आजची मध्यरात्र झालेली आहे आणि या मध्यरात्री जिचं लग्न ठरलं होतं त्या मुलीनं घरामध्ये असलेले जेवढे दागिने होते ते सगळे दागिने घेतले. बापानं जेवढा पैसा जमा केला होता तो सगळा पैसा जमा केला. त्यानंतर बाकीच्यांचे पण दागिने चोरले आणि त्यानंतर मध्यरात्री बाहेरच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला एक जण टू व्हीलरवरती बसलेला आलेला होता. त्याच्या टू व्हीलरवरती बसली आणि सगळं काही चोरी केलं आणि ती पोरगी निघून गेली. आता हे कोणालाच काही कळलेलं नाही आहे. दुसरा दिवस उजाडलेला आहे. आता सगळ्यांना वाटलं की मुलगी म्हणजे रात्री उशिरापर्यंत मेहंदी लावत होती त्यामुळे ती आता झोपलेली आहे आणि त्यामुळे आता हळूहळू ही सगळं लगीनघाई पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सुरू झाली. वऱ्हाडी मंडळी यायला लागलेली आहेत, पाहुणे मंडळी यायला लागलेली आहेत आणि काही वेळानंतर तिकडं बातमी फुटली. घरच्यांना कळलं की मुलगी घरातून पळून गेलेली आहे. आता ही बातमी आईला कळल्यानंतर मात्र आईनं कपाळाला हात मारून घेतले, रडायला लागली, ओरडायला लागली. काय करावं तिला सुचत नाही आहे. भावाचं लक्ष थाऱ्यावरती नाही आहे कारण आपली बहीण लग्नाच्या दिवशीच आता पळून गेली. त्यालाही काय करावं सुचत नाही आहे. आणि ही बातमी ज्यावेळेस त्या बापाला कळली, बाप लोकांच्यामध्ये बसलेला आहे आणि त्या बापाला कोणीतरी कानामध्ये येऊन सांगितले की मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेलेली आहे, सगळे दागदागिने घेऊन गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र त्या बापाला दरदरून घाम फुटलाय, अंग थरथर कापायला लागलंय आणि समोर पाहुणे रावळे येत आहेत, सगळी लोक येत आहेत, त्याला नमस्कार चमत्कार करतायत आणि इकडं आता या बापाचं लक्ष जागेवरती नाही आहे, चित्त जागेवरती नाही आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस बराच वेळ झाला, शोधाशोध सुरू झाली, सगळीकडे पाहिलं पण मुलगी काही सापडत नव्हती. आणि ज्यावेळेस ही बातमी त्या नवरदेवाच्या लोकांना कळली, नवरदेवाच्या मंडळी जी म्हातारी मंडळी होती त्यांना कळली आणि त्यावेळेस मात्र ही मंडळी या बापाच्या समोर आलेली आहेत आणि त्या बापाला म्हणतायत, अरे तुम्ही सांगत होता ना तुमचं खानदान भारी आहे आणि तुम्ही असे आहात, अरे तुला जर स्वतःच्या पोरीवरती जर चांगले संस्कार करता येत नव्हते, आज तुझी पोरगी पळून गेली, आमचे पाहुणे रावळे आलेले आहेत आणि आमच्या पाहुण्या रावळ्यांच्या समोर आम्ही काय सांगावं की ज्याचं लग्न आहे त्याची बायको पळून गेली म्हणून? म्हणजे तुझी इज्जत गेलेली नाही, अरे तुझ्याकडे इज्जत होतीच कुठं? हां, अशी पोरगी जी अगोदरच कोणाबरोबर तरी लफडी करत फिरते आणि त्या पोरी आमच्या गळ्यामध्ये घालायचं चाललं होतं. अशा पद्धतीनं त्या बापाचा इतका घोर अपमान त्या ठिकाणी त्या पाहुण्या लोकांनी करायला सुरुवात केली आहे. आणि हा बाप आता त्याला काहीच सुचत नाही आहे की आपल्या पोरीनं असं का केलं, जिच्यासाठी एवढं सगळं केलं आहे, जिच्यामुळे एवढं सगळं केलं आहे आणि ज्या पोरीवरती एवढा जीव लावला आहे त्या पोरीनं लग्नाच्या दिवशीच आईबापांना अशा पद्धतीनं दगा द्यावा आणि अशा पद्धतीने निघून जावं. त्या बापाला काही सुचत नाहीये. तो बाप हँग झालेला आहे आणि म्हणजे तो संपला, म्हणजे त्याला काहीच कळत नव्हतं. आणि अचानकपणे कुणीतरी उठलंय तिथं आणि त्या बापाच्या खानदिशी कानाखाली वाजवली की अशा पोरीला जन्म दिलाय म्हणून. आणि तो बाप जमिनीवरती कोसळलाय, लोक निघून गेलेली आहेत आणि काही वेळानं कळलं त्या बापाच्या छातीमध्ये कळ आली आहे आणि त्याच ठिकाणी तो बाप गतप्राण झालेला आहे, तो बाप मरण पावलेला आहे. आणि पाहुणे रावळे मंडळी, बाकीची मंडळी तर निघून गेली होती, नवरदेवाची मंडळी रागारागानं शिव्या देत निघून गेलेली होती. आता बघा, ज्या ठिकाणी मुलीची पाठवणी करायची होती, ज्या ठिकाणी वरात यायची होती, त्याच ठिकाणी आता त्या बापाची मयत पडलेली होती. ज्या ठिकाणी आंब्याची पानं लागली होती त्याच ठिकाणी आता तुळशीची पानं लागली होती, त्याच ठिकाणी आता कडुनिंबाची पानं लागलेली होती. ज्या ठिकाणी अक्षदा पडायच्या होत्या त्या ठिकाणी आता त्या मैतीवरती फुलं पडणार होती. आणि ज्या ठिकाणी रांगोळी काढली होती त्याच ठिकाणी राख रांगोळी झाली होती. आणि जो बाप आपल्या मुलीचं घर वसवावं याच्यासाठी सगळं काही विकून तो तयारी करत होता, आज त्याच बापाचं घर उठलं होतं, त्याच बापाचं आयुष्य उठलं होतं आणि तो बाप संपलेला होता. ज्या कुशीमध्ये त्या मुलीला खेळवत होता आता तीच कुस त्या चितेवरती झोपलेली होती आणि तीच कुस आता जळायला लागलेली होती. ज्या ओठामध्ये त्या मुलीचं नाव होतं आज त्या ओठामध्ये तुळशीचं पान ठेवण्यात आलेलं होतं. आणि एका बाजूला ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर ती वासनेच्या आगीमध्ये जळत होती आणि दुसऱ्या बाजूला हा बाप त्या मुलीच्या आठवणीनं त्या चितेमध्ये जळत होता. आणि त्या चितेला आग लागलेली आहे, ती चिता पेटलेली आहे आणि राग झाली होती. एका बाजूला राग झाली होती संस्कारांची आणि दुसऱ्या बाजूला राग झाली होती जन्मदात्या
पित्याची, जन्मदात्या वडिलांची. आणि त्यानंतर एक 18-20 वर्षापूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर तरळायला लागला. 18-20 वर्षापूर्वी घरातून अचानकपणे कोणीतरी सांगत आलं की बघितलं का, तिच्या पोटामध्ये मुलगी आहे, मुलीला मारून टाका. सासू आली, सासू सांगत होती की पोरगी आहे, पोटामध्ये पोरगी आहे, पोरीला मारून टाका. त्यानंतर नणंद आली, आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे, त्यामुळे त्या मुलीला मारून टाका. त्यानंतर भाऊजाई आली, ती सांगत होती. त्यानंतर त्या मुलीची जी आई, तिच्या पोटात मूल होतं, ती म्हणते तुम्ही म्हणताल तसं करू. सगळे म्हणत होते मुलीला मारून टाका, मुलीला मारून टाका. एकटा हाच बाप होता जो म्हणत होता की कोण म्हणतं की मुलगी वंशाचा दिवा होणार नाही, माझी मुलगी माझ्या वंशाचा दिवा होईल, अजिबात मुलीला पोटामध्ये मारणार नाही, त्या मुलीला जन्म देणार. आणि त्या बापानं सांगितलं एक ना एक दिवस हीच माझी मुलगी माझ्या वंशाचा दिवा होईल, लक्षात ठेवा. पण आज मात्र त्याच मुलीनं त्या बापाचा दिवा पेटवला होता, पण तो दिवा त्या बापाच्या दिवसाचा होता. मुलगी शाळेमध्ये जायला लागली होती, शाळेमध्ये जात होती. आणि त्यावेळेस घरातली सगळी मंडळी म्हणत होती अरे शिकून काय करायचं आहे, आता 8वी 9वी 10वी झाली ना, बाद झालं, पोरीची जाते, पोरीला एवढं शिकवण्याचं काही कारण नाही आहे, त्यामुळे चूल आणि मूलच करायचं आहे ना, अजिबात तिला शिकवायचं नाही. तर तिचा आजोबा म्हणत होता, तिचं काका म्हणत होता की काही शिकवायची गरज नाही. तिची आई पण म्हणत होती काही शिकवायची गरज नाही. तिची आजी म्हणत होती काही शिकवू नका तिला. पण बाप पुढं आलाय आणि बाप म्हणतोय की माझी मुलगी मी शिकवणार म्हणजे शिकवणार, तिला मोठी बनवणार आणि तीच मुलगी आपल्या घराण्याचं नाव राखणार आहे. आणि आता त्याच मुलीनं भर लग्नामध्ये पळून जाऊन त्या घराण्याच्या नावाची राखरांगोळी केली होती. अशा पद्धतीनं हा बाप त्या शेतीमध्ये काम करत होता, मुलगी शिक्षण घेत होती आणि मुलीला याची जाणीव होती की माझा बाप माझ्यासाठी एवढं सगळं करतोय. बाप आणि मुलीचं नातं एकदम, बाप मुलीवरती प्रेम करायचा, काळीच पानच होतं त्याचं. त्यामुळे त्या बाप इतका लाड करायचा त्या मुलीचा. आणि बघा त्या वर्गामध्ये, शाळेमध्ये शिक्षकांनी, गुरुजींनी निबंध आणायला सांगितला होता. सगळ्या मुलांना सांगितलं तुमच्या आवडती व्यक्ती कोण आहे त्याच्यावरती निबंध लिहून आणा. सगळ्या वर्गानं निबंध लिहिला होता माझी आई, पण या मुलीनं निबंध लिहिला होता माझे वडील. रात्रीच्या साधारणपणे 2-3 वाजले होते. त्या मुलीला फणानून ताप आलेला होता आणि डॉक्टरांना फोन लावला तर डॉक्टरांचा फोन लागत नव्हता. त्यानंतर लाईट गेलेली होती, पाऊस तर धो धो कोसळत होता. आता करायचं काय, मुलीला तर दवाखान्यामध्ये न्यायचं आहे आणि दवाखाना जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. काय करावं त्या बापाला सुचत नाहीये, रात्रीची झोप येत नाहीये, कारण त्याचं लाडकं लेकरू तापानं फणानलेलं होतं. आणि म्हणून मग बापानं काय केलं, पुढचा मागचा विचार नाही केला. आता चिखलामध्ये पायातल्या चपला तर घालता येणार नाही, त्यामुळे अनवाणी पायानं छोट्याच्या बाळाला, मुलीला पाठीवरती घेतलेलं आहे. आणि बाप रात्रीच्या 2-3 वाजता 10-12 किलोमीटर चिखल तुडवत दवाखान्यामध्ये पोहोचलाय आणि त्या मुलीला तिथं दवाखान्यामध्ये दाखल केलं. आणि जोपर्यंत त्या मुलीचा ताप उतरत नाही तोपर्यंत बापाचं कशावरती लक्ष नव्हतं, खाण्यापिण्यावरती लक्ष नव्हतं. आणि नंतर त्या बापाच्या लक्षात आलं की अरे येता येता माझ्या पायामध्ये किती काचा घुसल्या होत्या, किती काटे घुसले होते. पण याही गोष्टीचं भान त्याला नव्हतं, कारण त्याला फक्त दिसत होती माझी मुलगी आणि ती आजारी आहे आणि ती बरी कधी होईल. आणि ज्यावेळेस ती बरी झाली त्यावेळेस त्या बापाच्या जीवामध्ये जीव आला होता. इकडं मुलगी कॉलेजमध्ये होती आणि इकडं बापाला हृदयविकाराचा झटका आला होता. आणि सगळे म्हणत होते मुलीला सांगा, मुलीला सांगा. बापानं विरोध केलाय, नाही म्हटले तिला सांगू नका, तिची परीक्षा चाललेली आहे आणि त्यामुळे तिच्या परीक्षेवर परिणाम व्हायला नको. आणि म्हणून त्या बापानं विरोध केल्यामुळे ते बापाला झटका आलेलं सांगितलं नव्हतं. आता बघा याच मुलीमुळे आज त्या बापाची चिता पेटली होती. ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी मयत झालेली होती. ज्या ठिकाणी 16वा घालायचा होता त्या ठिकाणी 10वा करण्यात आला होता. ज्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करायची होती त्या ठिकाणी पिंडदान करण्यात आलं होतं. आणि पिंडदानही असं झालं होतं की ज्या पिंडाला कधीच कावळा शिवला नव्हता. आणि अशा पद्धतीनं दिवस घातले गेले आणि दिवस सरले गेले. आणि एका बाजूला इकडं आता ह्या माणसाची राखरांगोळी झालेली आहे, हा बाप मेलेला आहे. त्यानंतर आता काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडून कर्ज काढलं होतं ती मंडळी दारामध्ये यायला लागली. ज्या नवरदेवाला 20 लाख रुपये हुंडा दिला होता त्यानं हुंड्यातला 1 रुपयासुद्धा माघारी दिला नाही. त्यानंतर जो खर्च झाला होता तो सगळा खर्च मातीमध्ये गेला होता. त्यानंतर जे दागदागिने घेतले होते ते दागदागिने पोरीनं पळवून नेले होते.
अशा पद्धतीनं जमीन पण गेली होती, त्यांचं घर पण गेलं होतं. आता त्या एका बाजूला झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये आता ती आई राहते आहे आणि तिचा मुलगा राहतो आहे. पण पैसे गेल्याचं दुःख नव्हतं, पण अख्ख्या गावामध्ये त्यांची बदनामी झाली होती आणि त्यामुळे आता त्या मुलाला तर कोणाला तोंड दाखवायलाही जागा नव्हती की त्याची बहीण अशा पद्धतीनं पळून गेली. आणि त्यामुळं तो मुलगा कुठं गायब झाला काहीही तपास लागला नाही. सगळ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, त्या आईनं शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा शोध लागलेला नाही. आणि मग आता मुलगा गेलाय, नवरा गेलेला आहे, घरदार गेलेला आहे, सगळं काही कर्जामध्ये गेलेलं आहे, सगळं संपलेलं होतं. आणि आता ती एकटीच आई राहिलेली आणि ती आईच विचार करत राहायची, नवऱ्याचा विचार, मुलीचा विचार, मुलाचा विचार. आणि हळूहळू तिला आता वेड लागायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग ती गावामध्ये भटकायला सुरुवात झाली. हळूहळू तिच्या पाठीमागं काही मुलं धावायची, छोटी छोटी मुलं तिच्या मागं फिरायची आणि तिला चेटकीन म्हणून चिडवायचे. अरे कालपर्यंत त्या गावामध्ये जी वरमाई म्हणून मिरवत होती, जिचा एक तोरा होता, ज्यांच्यावरती बोट दाखवायची कोणाची हिंमत नव्हती, आज त्याच बाईला चेटकीन चेटकीन म्हणून छोटी छोटी मुलं दगडी मारायला लागली होती. आणि हळूहळू त्या लोकांनी तिला गावातनं हुसकून दिली. ज्या गावामध्ये एवढा मान होता, सन्मान होता, त्याच गावातनं ती आई आता, ती बाई आता बाहेर पडलेली आहे आणि त्यानंतर फिरायला लागली इकडं तिकडं. पण काही असलं तरी पोटाची भूक असते आणि त्यामुळं मग ती भीक मागायला लागली. या दारात जा, त्या दारात जा, सगळीकडे भीक मागत फिरत होती, भाकर तुकडा मागत फिरत होती. आणि फिरता फिरता तिनं बघितलं एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाठीमागं अनेक लोक बसलेली असतात आणि ते कोणीतरी येतं आणि त्या लोकांना भीक देतं, खायला देतं, पोटभर खायला देतं. आणि म्हणून ती त्या मंदिराच्या त्या भिकाऱ्यांच्या लाईनीमध्ये जाऊन बसली आणि तिला पोटभर खायला मिळालं. आणि तेव्हापासून आता ती त्याच ठिकाणी बसते आहे. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलीत, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली. या गोष्टीला आता 7-8 वर्ष गेलेली आहेत. आता हळूहळू तिला दिसायला कमी झालेलं आहे, आता ती आंधळी झालेली आहे आणि त्या ठिकाणी बसते आहे, भीक मागते आहे आणि कशी तरी जगते आहे. अशा पद्धतीनं तिचं जगणं चाललेलं होतं. आणि एक दिवस एक माणूस, त्याची बायको, असे दोघं नवरा बायको मंदिरामध्ये आले होते आणि मंदिरात त्यांनी नवीन गाडी घेतली होती, तर त्या गाडीचे पेढे देण्यासाठी म्हणून ते आता भिकाऱ्यांच्या लाईनीला पेढे देण्यासाठी आलेत आणि हातामध्ये पेढ्याचा पुडा घेतलाय. आणि ती बाई साहेब ती प्रत्येक भिकाऱ्याला एक एक पेढा देत होती, पुढं पुढं सरकत होती आणि सरकता सरकता ती या भिकारणीपर्यंत आलेली आहे. आणि त्या भिकारणीनं सुद्धा हात पुढं केलेला आहे आणि त्या बाईनं तिच्या हातावरती पेढा ठेवला. आणि त्यावेळी ह्या भिकारणीनं त्या मुलीकडं बघितलंय, त्या बाईकडं बघितलंय आणि त्यावेळेस आता भिकारणीला तर काही दिसत नव्हतं, पण या मुलीनं पाहिलं, या बाईनं पाहिलं की ही जी भिकारीण आहे ती भिकारीण दुसरी तिसरी कोणी नाही, माझी आई आहे. आणि ही बाई दुसरी तिसरी कोणी नाही, हिची मुलगी आहे. हे पाहिल्यानंतर मात्र ती गांगरलेली आहे. आणि त्यानंतर शेजारी त्या गाडीच्या पाशी तिचा नवरा उभा होता, त्या नवऱ्याकडे गेली आणि सांगायला लागली, अहो म्हटली, बघा ना ते भिकारणीची लाईन आहे ना, त्या लाईनीमध्ये माझी आई बसलेली आहे. म्हटलं काय सांगतेस? हा म्हटले माझी आई आहे, तिथं भीक मागते. तो म्हटला ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, उद्या जर लोकांना कळलं की मी एका भिकारणीच्या पोरीबरोबर ती लग्न केलं तर लोक माझ्या तोंडामध्ये शेण घालतील, माझ्या घरादाराचं नाव जाईल, माझ्या खानदानीचं नाव जाईल, त्यामुळे ती सोडून दे, चल आपलं इथून निघून जाऊ. त्यावेळेस मग तिनं सांगितलं, नाही म्हटली, ती माझी आई आहे, माझी आई भिकारीण झाली, माझ्यामुळं भिकारीण झाली, माझ्यामुळं ते सगळं झालेलं आहे, त्यामुळं म्हटले की आपण तिच्याशी बोलू आणि तिला घेऊन जाऊ. त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हटलं तुला अक्कल आहे का, तुला कळतं का, भर लग्नामधून तू माझ्याबरोबर ती पळून आलीस, एवढ्या सगळ्या लोकांच्यात तुला शिव्या खायच्यात का? हा, ती बाई कसल्या घाण बोलेल बघ बरं तुझ्याबद्दल. त्यामुळे म्हटले चल आता निघून जाऊ. नाही म्हटले, फक्त एकदा आपण तिला बोलूया, काय म्हणते बघूया. आणि त्यानंतर मग हा जो तिचा पती आहे तो पती त्या बाईपाशी गेलाय आणि त्या बाईपाशी तिला विचारतोय, म्हणतोय की आजीबाई तुम्हाला एक मुलगी होती ना, त्या मुलीचं काय झालं? आता हीच ती मुलगी आहे ज्या मुलीमुळं तिचा नवरा गेलाय, ज्या मुलीमुळं हिच्या कपाळाचं कुंकू पुसलंय, ज्या मुलीमुळं हिचा मुलगा गेला, ज्या मुलीमुळं हिचं संसार घरदार उद्ध्वस्त झाला आणि जी मुलगी यांची सगळी बदनामी अपमान करून दुसऱ्याबरोबर भर लग्नातनं पळून गेली, त्या मुलीबद्दल ज्या वेळेस दुसरा एक माणूस कोणीतरी विचारतो की बाई तुम्हाला एक मुलगी होती ना, त्या मुलीचं काय झालं, त्यावेळेस ती आंधळी झालेली, भिकारीण असलेली, भिकारण्याच्या लाईनीमध्ये बसलेली ती बाई बोलली, म्हटली बाबा मला एक मुलगी होती, आता कुठं असते मला माहीत नाही, पण ती कुठं बी असू दे, पण सुखात असू दे.